हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मेंदरकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत भरली वांगी आणि साध्या सोप्या पद्धतीने आणि 10 मिनटात होणारी भाजी आपण आज बघणार आहोत. तर आपण घेतलेत अद्रक लसूण कोथिंबीर व्यवस्थित वाटून घ्यायचे आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि लाल तिखट, हळद, आपल्या चवीनुसार लाल तिखट, घरगुतीच काळं तिखट घरी केलेलं आणि थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड वेगळं काय केलं तर चिकनचा मसाला. तुमच्याकडे पनीर मसाला असेल तर तो सुद्धा ॲड करू शकता तुम्ही. आणि थोडंसं मी कमी पडलं म्हणून थोडंसं अजून काळं तिखट घातलं. एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. 7-8 9 वांग्यांसाठी एवढं पुरेसा आहे मसाला. आणि हा व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. तेल घालायचं नाही आहे या मसाल्यात, कारण की याच्यात काळं तिखट असल्याने त्या मसाल्याला ऑलरेडीच आपोआपच तेलात म्हणजे वांग्यात भरून तेलात सोडल्याच्या नंतर तेल सुटतं स्वतःचं स्वतः. आणि मग ह्याच्यात जर मसाला करतानाच तयार आपण तेल ॲड केलं तर ते खूप तेलकट भाजी होते. आता मी बघा इथं फक्त 1.5 ते पावणे 2 चमचे तेल घातलं आहे, पण शेवटला भाजी बघितल्यावर तुम्हाला कळेल की तेल कसं सुटतं वांग्याला. हे बघा कढीपत्ता आणि तो चिरलेला टोमॅटो मी ॲड केला आहे आणि त्या टोमॅटोवरच ही भरली वांगी मी भरून भरून वांगी मी त्यात टाकते त्या तेलामध्ये. आणि ही अशी सगळी वांगी भरून घ्यायची आहेत, व्यवस्थित तेलावर परतवायचे आहेत. अजिबात त्याचा मसाला वांग्यांचा निघत नाही, कारण की आपण बारीक घेतले शेंगदाण्याचं कूट. मोठं ओबडधोबड कूट घेतलं की वांग्यातून मसाला सगळा बाहेर पडतो आणि वेगळंच होतं ते. तेलावर छान परतून घ्यायची आहेत वांगी. मस्त अशी व्यवस्थित रंग त्यांचा चेंज होईपर्यंत वांगी परतून घ्यायची आहेत. हे बघा अशी एकदम फ्रेश वांगी मला भेटली होती आज बाजारामध्ये भाजी घ्यायला गेल्यावर, आणि त्यामुळे मी म्हणलं लगेच फ्रेश वांग्यांची तुम्हाला रेसिपी दाखवावी. हे बघा अशी व्यवस्थित तेलात परतून घ्यायचीत वांगे आणि मग 2 मिनटं यावरती झाकण ठेवायचे. 2च मिनटं, जास्त वेळ नाही, वाफ धरण्यासाठी फक्त. वांगे वाफ धरायला लागले की शिजण्याची प्रोसेस त्यांची चालू होते. असं उघडं किती पण वेळ त्यांना शिजवा तुम्ही, किती पण वेळ शिजणारच नाही. आणि पाणी घालण्याची गडबड अजिबात लवकर करायची नाही. ही सगळी व्यवस्थित अशी तेलात परतली गेली वांगी की मग तो जो मसाला उरला होता ना भरून वांगे भरतानाचा, तो मसाला त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून मी, आणि वरून तुम्हाला लागतं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. हे बघा मी एवढंच केलं आहे. असं झाकून ठेवले होते मी 5 मिनटं. जास्तीत जास्त 10 मिनिट लागले असतील मला ही पूर्ण प्रोसेस व्हायला. आणि अशी वांग्याची भाजी आपली तयार आहे. बघा तेल किती सुटलं आहे भाजीला. हे बघा, हे बघा असं. आणि रंग किती छान आला आहे आपला घरचा लाल मसाला आणि काळा मसाल्यामुळे. खूप छान लागते ही, टेस्टी लागते भाजी अशी. भाकरी असेल तर अजूनच भारी वांग्याची भाजी. आणि देठं जास्त वांग्याची काढून टाकायची नाहीत. देठांमध्ये जीवनसत्व असतात, त्याच्यामुळं देठं चावून खायचे. खूप छान लागते अशी भाजी. एकदा तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. हे बघा अशी वांगी, हे बघा आपल्या झाडाला अशी फुलं आली आहेत. म्हणलं तुम्हाला दाखवावं किती छान आले ते बघा. धन्यवाद.